नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली असली तरी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला आणि या पावसामुळे गोदावरीसह नद्यांना मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण सध्या आहोत अर्धापूर तालुक्यातील सेलगाव या शिवारात। आपण पाहू शकतो की गुडघ्या इतकं पाणी या सोयाबीनमध्ये आहे। ही नदीकाठची शेती आहे, संपूर्ण शेती खरडून गेलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सोयाबीनचं हे पीक मातीमोल झालेलं आहे। सोयाबीनचं अक्षरशः चिखल झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो। महिना उलटला तरी पाऊस अद्याप उघडायचं नाव घेत नाही। आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे, परंतु मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासह ऊस, केळी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत या सेलगाव येथील शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल, कशा पद्धतीनं हा पाऊस होता आणि आता काय परिस्थिती आहे पिकाची? एक दोन वेळेस नाही, आज पाचवी ते 6वी वेळेस आहे हे पाणी येऊन येतं आणि गोदावरीचं बॅकवॉटर आल्यामुळं हे पाणी सगळे याच्यात घुसले, सगळं पीक वाहून गेले। पहा तुम्ही पीक, याला एक शेंग सुद्धा राहिली नाही। आता एक शेंग नाही, एक शेंग टोटल गेले। आणि आम्हाला शासनाकडून विनंती, एकरी आम्हाला 50,000 रुपये द्यावं नुकसान भरपाई। एकरी, हेक्टरी नाही, एकरी, अशी आमची इच्छा आहे शासनाला। काल मंत्री महोदय येऊन गेले, पाहणी करून गेले, काय सांग? मंत्री आलेत, चललेत, सगळीकडे जे आलेत फिरायलेत, रोडवरून फिरायले, गावामध्ये शेतामध्ये तर कोणत्याच मंत्री आणखीन उतरला नाही। आमच्या संघ शेतामध्ये उतरावं ना त्या मंत्र्याला, कोणते ते मंत्री, एकही मंत्री उतरणार तयार नाहीत। गाड्या यायलेत, मोठ्या यायल्यात, रोडवर थांबायलेत, शेतकऱ्याच मदत घ्यायलेत। आमची मागणी एकच आहे, आम्हाला एकरी 50,000 रुपये द्यावं शासनानं। निश्चितच हे होते शेतकरी, 50,000 रुपये हेक्टरी मदत, एकरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी त्यांची मागणी आहे। दुसरे काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल, कशा पद्धतीचा हा पाऊस होता आणि आता काय परिस्थिती आहे तुम्हाला किती एकर शेती आहे आणि कसं नुकसान झालं? आम्हाला 3 एकर शेती आहे। असा भरपूर पंचावन्न पाऊस झालेला आहे आणि सोयाबीन हे मातीमोल झालेलं आहे, याच्यात काहीच राहिलं नाही। आता शासनानं असं विनंती करावं की अशी कमीत कमी 50,000 रुपये एकरी द्यावं, आणि हे दिलं तरी त्याचं काही समाधान होऊ शकत नाही शेतकऱ्याचं। लढलेली आशा पुसायचं काम आहे। निश्चितच हे होते शेतकरी, 50,000 रुपये एकरी आर्थिक मदत तात्काळ सरकारनं द्यावी। प्रचंड नुकसान नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं झालेलं आहे। अनेक पिके जे मातीमोल झालेली आहेत। आता शेतकऱ्यांना आस लागली ती सरकारच्या आर्थिक मदतीची। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, सेलगाव, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।